पतीने पत्नीला तर मुलानं वडिलाला मृत दाखवून लाटलं 7 लाखांचं अनुदान। जालना बांधकाम कामगार योजनेत भ्रष्टाचार, मंठा पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरू। जालना बांधकाम कामगार योजनेला दलालाचा विळखा। आज दिनांक 14 सोमवारी रोजी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पतीने पत्नीला तर मुलानं वडिलांना बोगस कागदपत्राच्या आधारे मृत दाखवून बांधकाम कामगार योजनेतून 7 लाखाचं अनुदान लाटलंय। या प्रकरणी जालन्यातील मंठा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। जालन्यातील बांधकाम कामगार कार्यालयात असा घोटाळा सुरू झाला, यावर हा स्पेशल रिपोर्ट। पतीने पत्नीला तर मुलानं वडिलांना बोगस कागदपत्राच्या आधारे मृत दाखवून बांधकाम कामगार योजनेतून 7 लाखाचं अनुदान लाटलंय। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आकणी गावात हा प्रकार घडलाय। बांधकाम कामगार योजनेत जिवंत व्यक्तींना मृत दाखवून बोगस कागदपत्राच्या आधारे अनुदान लाटलं जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार यांनी जिल्हाधिकारी आणि कामगार मंत्र्यांकडे केली होती। त्यानंतर हे गौणबंगाल उघडकीस आलंय। दलालामार्फत बोगस मृत्यू प्रमाणपत्र तयार करून लाभ घेणाऱ्या आरोपींमध्ये शिवाजी उबाळे, तेजस जाधव आणि एका महिलेचा समावेश आहे। या प्रकरणात आरोपी शिवाजी लक्ष्मण उबाळे यांनी त्यांच्या पत्नी स्वाती शिवाजी उबाळे यांना मयत दाखवलं, तर तेजस दुर्योधन जाधव यांनी त्यांचे वडील दुर्योधन जाधव यांना मृत दाखवून 7 लाखाचं अनुदान हडपलं। त्यामुळे पोलिसांनी या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे। विशेष म्हणजे दलालामार्फत बोगस मृत्यू प्रमाणपत्र तयार करून हे अनुदान लाटण्यात आल्याचं पोलीस चौकीत समोर आलंय। ज्या कामगारांची कामगार कल्याण कार्यालयाकडे नोंदणी आहे, त्या कामगारांचा नैसर्गिक अथवा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 2 लाखाचं अर्थसहाय्य मिळतं। कामगार पुरुष असेल तर त्यांच्या पत्नीला 24,000ची मदत मिळते। याच मिळणाऱ्या अर्थसहाय्याचा आरोपींनी बोगस कागदपत्राचा आधाराचा फायदा घेतला। जालन्यातील बांधकाम कामगार कार्यालयाला दलालांनी विळखा घातला असून बांधकाम आयुक्तांनी दलालांमार्फत घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांनी केलाय। जालन्यात बांधकाम कामगार कार्यालयात 100 कोटींचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी वाघमार यांनी केली आहे। जालन्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळात हजारो बोगस कामगारांची दलालांनी नोंदणी केल्याचा आरोप आहे। त्यामुळे दलालांनी केलेल्या या कृत्याचा कामगार मंत्रालयाकडून पर्दाफाश होणार का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली होती की महाराष्ट्र बांधकाम कामगार जे आहेत, इमारत कामगार यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यावर 2 लाख रुपये त्याला दिले जातात। ते 2 लाख रुपयाचे काही अधिकारी आणि दलाल यांनी मिळून बोगस नोंदणी केली होती। त्या नोंदणीची चौकशी करण्यात यावी अशी मी तक्रार दिली होती। बरं, आता ही तक्रार कुठली होती आणि त्यावर काय कारवाई झाली? ही आकणी तालुका मंठा या गावची तक्रार होती। त्यामध्ये 3 लोक जिवंत आहेत, त्यांना मृत्यू दाखवलं होतं, त्यांच्यावर कारवाई झाली। बरं, आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली? जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त एक मला पत्र दिलं होतं की सदर इकडं बांधकाम कामगार विभागाकडे आम्ही कारवाईसाठी वर्ग केलेला आहे, त्याच्यानुसार पुढील कारवाई तो विभाग करेल। बरं, आणि जे पत्र तुम्हाला बांधकाम कामगार अधिकाऱ्यांकडून आलं होतं चौकशी संदर्भातलं, त्यात काय म्हटलं होतं आणि त्यानंतर काय झालं? त्यात त्यांनी हेच म्हटलं होतं की चौकशीला थोडा वेळ लागेल, चौकशी होईल, निष्पन्न झाल्यावर तुम्हाला आम्ही ते पत्राने कळवू। बरं, आता काय मागणी आहे तुम्हाला या संदर्भात? आता दलाल आणि जे दोषी अधिकारी आहेत याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, आणि त्याच्यावर कारवाई जर नाही झाली तर मी पुढे न्यायालयात जाणार आहे। बरं, कोणत्या न्यायालयात जाणार? मी आता जे वकिलाशी चर्चा करून मी हे करेन पुढचा टप्पा। म्हणजे कामगार विभागाचं एक वेगळं न्यायालय असतं आणि एक आपलं न्यायालय असतं, ज्याच्यात असेल ते। कोणी केला हा घोटाळा, नेमकं कोण आहे असं वाटतं तुम्हाला? अधिकारी आणि दलाल या दोघांनी मिळूनच केला, कारण सामान्य माणूस तर त्याला काही एवढं नॉलेज नसतं त्याचं। अधिकारी आणि दलाल या दोघांनी मिळून हा घोटाळा केला। नाव सांगा? माझं नाव नारायण पवार, मी जालन्याचा आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे।